नमस्कार. गावाकडची वाट या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण हादग्याच्या फुलांची रेसिपी बघणार आहोत. तर कुठं सुद्धा जाऊ नका, हे हादग्याचं झाड आहे आणि याचं आयुर्वेदिक महत्व सुद्धा बरंच आहे. तर ते सगळं जाणून घ्यायचं असेल तर आपण हादग्याची रेसिपी आपल्याला बघावं लागणार आहे. आपण फुलं तोडून घेऊ आता. सुरुवातीला आपल्याला ती फुलं निवडून घ्यायची आहेत. तर ती कशी निवडायची ते तुम्हाला दाखवलं जाईल. त्याच्या आतमधला जो कोंबडा आहे का, तो कोंबडा काढून टाकायचा. ते खाली दिसतंय तुम्हाला ते पडलेलं, ते काढून टाकायचं प्रत्येक वेळेस, कारण की ते कडू लागतं जरा. ते काढून टाकायचं. अशा पद्धतीनं आपल्याला ही सगळी फुलं आधी निवडून घ्यायची. ती आता ती फुलं आपल्याला कापून घ्यायची. ती आणि आपल्याला भाजी बनवायची तर काय काय लागतं त्याला, मसाला फिसाला सगळं सांग की. आपण फुलं तर घेतलेलीच आहे. ती डाळ, तेल, तिखट, जिरं, मीठ, टोमॅटो, कांदा, लसूण आणि शेंगदाण्याचं कूट एवढं साहित्य घेतलेलं आहे. आता आपण फुलं बारीक करून घेऊ. आता आपण चुलीवर तवा ठेवलाय. आता पहिल्यांदा आपण तेल टाकून घेऊ. तर हे जे झाड आहे हादग्याचं, तर हे आयुर्वेदामध्ये ह्याचं सुद्धा बरंच महत्व आहे. तुम्हाला मी आज ह्याचं महत्व सांगेन मी. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की जर का एखाद्याला अर्धशिशीचा त्रास आहे, म्हणजे अर्ध डोकं दुखतं बघा त्यांचं, तर त्याच्यामध्ये हादग्याच्या पानांची ही पानं घ्यायची आणि ह्या पानांचा ठेचून ठेचून रस काढायचा. रस काढून त्यात चिमूटभर मीठ टाकायचं थोडंसं. आणि सकाळ सकाळी, म्हणजे एकदम सकाळी, ज्या माणसाला अर्ध डोक्याचा त्रास आहे, अर्ध डोकं दुखतंय, त्या माणसाच्या नाकामध्ये दोन्ही नाकपुड्यामध्ये 2-2 थेंब सोडायचं. हे असं जर सोडलं तर पहिल्यांदा 1 ते 1.5 तास त्या माणसाला लय त्रास होईल. त्रास म्हणजे नाकातनं पाणी पडणार, सगळं त्याच्या कफ बाहेर पडणार, सगळं बेडकं ही बाहेर पडणार, डोक्यातलं इथं जी साठलेला जी कफ असतो का त्याचा, ती कफ सुद्धा बाहेर पडणार आणि डोकं हलकं होणार. जास्तीत जास्त 2च दिवस हा प्रयोग करायचा. पहिल्या दिवसातच तुम्हाला आराम पडेल. जर का पहिल्या दिवसात आराम नाही पडला तर दुसऱ्या दिवशी करायचा. 2 दिवसाच्या पुढे ही प्रयोग करायचा नाही. ह्यानी पूर्णच्या पूर्ण अर्ध डोकेदुखी बंद होऊन जाते. बरं, आता आपण आपल्या जिरं टाकायची सुरुवातीला. आता जिऱ्याची फोडणी. जिरं तडतडलं की आपण लसूण टाकून घेऊ. जिरं टाकायचं, लसूण टाकायचा, नंतर कांदा टाकायचा. जिरं हे थंड आहे बरं का, थंड प्रकृतीचं आहे. पित्तशामक आहे जिरं. ज्याला पित्ताचा त्रास आहे त्यांनी जिऱ्याचं जर का सेवन केलं तरी सुद्धा सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा जर जिरं जर त्यांनी खाल्लं तर पित्त शांत होतं जिऱ्यामुळं. आता आपण टमाटर पण टाकून घेऊ, म्हणजे सगळंच. आता हे लाल होईपर्यंत भाजायचं. लाल होईपर्यंत भाजायचं. तोपर्यंत तुम्हाला मी अजून एक माहिती सांगतो हादग्याची. तर हादगा हा पित्तशामक आहे आणि कफशामक आहे, पण हा थोडी वात वाढवतो. म्हणजे ज्याला वातीचा त्रास आहे त्यांनी हादग्याचं सेवन जास्त करू नये. हादग्याचं सेवन. आणि ज्यांना रातांदळेचा त्रास आहे, ज्यांना रातांदळेपणा, क्वचितच एखाद्याला रातांदळेपणा होतो. रातांदळेपणा म्हणजे रात्रीच्याला त्याला काहीच दिसत नाही. रात्रीच्या ज्याला जे चांदणं पडतं का आपलं चंद्राचं, त्या चंद्राच्या चांदण्यात सुद्धा त्याला काही दिसत नाही. सरासरी असं एवढं कुणाला होत नाही, क्वचित एखाद्या माणसाला तसं त्रास होतो. त्यांनी काय करायचं, ह्या फुलांचा स्वरस, म्हणजे ह्याला ठेचून ह्याचाच फक्त रस काढायचा. म्हणजे ह्याच्यात पाणी टाकायचं नाही अजिबात. आणि ह्याचा रस काढून ते रस 2-2 थेंब जर का डोळ्यात सोडत गेलं
15 दिवसापासून 21 दिवसापर्यंत, तर त्याचा रात आंधळेपणा जो विकार आहे त्याचा पूर्ण नष्ट होतो. असं ही हादग्याचं झाड आहे. ज्याला काय सर्दी आहे, समजा सर्दीमध्ये कसं नाक कोंडलं जातं, धड सर्दी बाहेर पण पडत नाही आणि ती सर्दी लवकर बरी पण होत नाही, नाक सारखं चोंदलेलं असतं, त्याच्यामध्ये सुद्धा आपण अर्धशिशीला जी प्रयोग करतो का, तसं ह्या पानांचा रस काढायचा. त्या पानांचा रस जर नाही निघला तर त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि 2-2 थेंब नाकात टाकायचं. सगळी सर्दी बाहेर पडेल. सर्दी नेहमी बाहेर पडलेली चांगली मित्रांनो. सर्दी जर का आतमध्ये राहिली तर अर्धशिशीचा त्रास चालू होतो. झाला आपला कांदा परतून. आता काय करायचं? आता ह्याच्यात आपलं गावरान काळं तिखट टाकून द्यायचं. गावरान काळं तिखट. खेड्यातल्या माणसांचं कसं असतं माहितीये का, भाजी झणझणीत झाल्याशिवाय मजाच येत नाही त्यांना खायला. पण जास्त तिखट खाणं पण शरीराला चांगलं नाही. पण काय नाही, तिकडल्या खेड्यातल्या माणसांना ना कष्टाची कामं असते ती, त्याच्यामुळं काय जरी असलं तर त्यांचं पचन होतं. पण ज्यांना काय कष्टाची कामं नाही ती, त्यांनी जरा थोडं बेतानीच करायचं बरं का. आता आपण त्याच्यात हे फुल टाकून घेऊ. फुल टाकलं आपण त्याच्यामध्ये. ह्या भाजीचं एक विशेष आहे, ही झाड अशी कुठं पण येतात उगवून, आणि कुठं पण उगवून येऊन त्यांना ना फवारणीची गरज आहे ना कुठलं खत पाणी द्यायची गरज आहे. हे आपोआप येते. फक्त पाणी असलं तर पाणी तेवढं लागतं ह्यांना, आणि पाणी लागल्यानंतर पाणी फक्त द्यायचं. म्हणजे ह्याला ना कुठली फवारणी असते ना काय नसते. शेतकऱ्यांचं कसं जीवनच असं आहे बघा की, रानावाना ज्या भाज्या येते का त्याच भाज्या खायच्या आणि धष्टपुष्ट राहायचं, मजबूत राहायचं, शेतामध्ये काम करायचं आणि आपलं आनंदात राहायचं, सुखा समाधानाने राहायचं ना. आम्हाला इकडं काय खायला मिळतं, तसं शहरात कसं पिझ्झा असतो, काय पण असतं, तसं खेड्यामध्ये शेतकऱ्यांना असलं काय खायला नसतो. आणि हीच जीवन खरं चांगलं हो आपलं. आणि ह्या फुलाचं एक विशेष आहे, त्याच्यावर या झाडावर पोपट येऊन बसतात आणि फुल खाली तोडून टाकतात, आणि खाली तोडून टाकले की त्याच्यात मध निघतं 2 थेंब. हा, ते मध पीत बसतात. बघा आता नवीन माहिती अजून, ह्या झाडावर पोपट येऊन बसतात आणि ही फुल तोडून टाकतात खाली. फुल तोडून ती जी तिथलं थोडासा तिथं मध येतो, म्हणजे त्या आतमध्ये फुल असं टोची मारून काढून टाकते आणि तिथलं मध थोडंसं पिते. आता आपण ही भिजवलेली डाळ आहे, मुगाची डाळ, मुगाची डाळ टाकायची आपल्याला. आपली भाजी आता होत आलेली आहे. तिला मंद आरेवर मस्तपैकी आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मीठ टाकायचं आपलं, राहिलं सुद्धा मीठ टाकायचं आपलं. तसं कसं राहील? कूट टाकलं नाही अजून, कूट नंतर टाकायचं. भाजी तर एकदम मस्त झाल्यासारखं वाटते बरं का मला. आता आपली भाजी शिजत आलेली आहे, आपण कूट टाकून घेऊ. झाली आपली भाजी तयार. मस्तपैकी झकास हादग्याच्या फुलांची भाजी आपली झालेली आहे मित्रांनो. सगळ्यांनी जेवायला या. एकदम अशी गावरान भाजी, आणि आवडली तर जरूर लाईक करा. धन्यवाद.